पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। कोणतेही रोप लावा शेतीमध्ये, ज्याला नर्सरी कळली त्याची मोर्टॅलिटी शून्य असते। म्हणजे मृत दर जो आहे की म्हणजे तुटाळी लावायचा जे दर आहे तो शून्य असतो। आणि ज्याला नर्सरी कळली नाही त्याची किडी अशी असते आणि मरण्याचं प्रमाण पण 5% पुढे पुढे असतं। का? नर्सरी म्हणजे आकार उकार, नर्सरी म्हणजे आकार उकार। तर अशी नर्सरी मध्ये मधून आलेली जी रोपं असतात त्या रोपाला काय सवय लावलेली असते त्या नर्सरीवाल्यानं, जिथनं तुमची केळीची, डाळिंबाची, द्राक्षाची किंवा आणि कुठली आहे। आता डाळिंबाच्यावर मी काही बोलत नाही कारण डाळिंबाची रोपं तुमच्या आजूबाजूलाच तयार होतात। वर्ण गुटी बांधली की उतरली खाली, आपलं चला निघाला घेतलं तिथं। तर अशी जी रोपं येतात या रोपांना नर्सिंगचा जो सवय असते, नर्सिंग म्हणजे काय किंवा नर्सरी म्हणजे काय की व्यवस्थापन, सुयोग्य व्यवस्थापन। म्हणजे काय, दररोज संध्याकाळी त्याला खायला दिलं जातं, दररोज संध्याकाळी पाणी दिलं जातं। जास्त ऊन आलं की वरनं शेडनेट, मोठं म्हणजे डार्क शेडनेट ओढलं जातं। त्यानंतर कोणताही रोग येऊ नये म्हणून मधनं मधनं औषधं फवारली जातात। त्यानंतर पाणी जादा म्हणून मोजकच पाणी दिलं जातं। त्यानंतर आतमध्ये जर कुठली टॉक्सिटी एअर झाली असली तर त्याला एक्झॉस्ट लावून त्याला बाहेर काढली जाते। पण इतकं व्यवस्थित संगोपन केलेली रोपं जेव्हा एक दिवस गाडीत भरून तुमच्या शेतात येतात तेव्हा ते अनाथच होतात। बरोबर आहे की नाही? त्यांचं छप्परच निघून जाते डोक्यावर, बरोबर आहे ना? आणि ती डायरेक्ट अशा अनाथ होतात की त्याला कळायचं बंद होतं की माझ्या बाप आहेत का नाही। का तर तुम्ही आणली की चांगला शेतकरी म्हणलं की ती उचलतोय डायरेक्ट झाडाच्या खाली पोमतोय। काय सावली ठेवायला सांगितली, याच्यासारखी सावली जगात कुठे आहे का? हिने ठेवली बा सावली। आणि जर त्याच्यापेक्षा जर आधी प्रगतीशील असले की अशा पत्र्या खाली ठेवते। आता ही दोन ठिकाणी जर लईच प्रगतशील असला तिकडे गाडी यायच्या आधीच लेबर टाकून ठेवते, आली की लावून टाक। आणि इथं शेतकरी वर्षाच्या सगळ्या मेहनतीचं वाटोळ लावून ठेवतो। का? कारण ती रोपं जळगावातनं कुणाची येतात, कुणाची गुजरात मधनं येतात, कुणाची आंध्रामधनं येतात, कुणाची औरंगाबाद मधनं येतात, वेगवेगळ्या वातावरणात येतात। त्या 2 दिवसाचा प्रवास, दगदग प्रवास करून येतात। समजून घ्या, जीव आहे त्यांना। आणि ती इथं आली की अशी दिसतात कोळमजल्यासारखी। मग 2 दिवस जरा पाणी दिलं की जरा टवटवीत होतं, बरोबर आहे? लगेच आम्ही लावून रिकाम होतो। पण ती त्याची योग्य व्यवस्थापन काय आहे की किमान त्याला 7 ते 8 दिवस तुम्ही त्याला नर्सिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड केलीच पाहिजे। म्हणजे काय केलं पाहिजे, ती आल्यानंतर आज बघा 1000 रोपं जो शेतकरी लावतो त्याची किमान 50-60 तुटाळी येतेच, बरोबर आहे? 50-60 रोपं म्हणजे आजचे 1500-1600 रुपये आहेत। कारण पहिले 50चे वाया गेले, नंतरचे परत डबल लावले, 2 मजूर परत त्याला 2 आळवल्या जादा आणि मागं पडते म्हणले की दुकानदाराने आम्ही तर काही बसलेलोच आहे, तुम्हाला आम्ही देणारच, कारण शेवटी मागण्याला देणं आमचा धर्म आहे, बरोबर आहे? आम्ही करत नाही म्हणे। मग आता अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही फसलात की तुमचा ओव्हरहेड वाढतो, 2-5 हजार रुपये वेस्ट खर्च तुमचा कुठेतरी होतो। म्हणून तुम्ही करावं काय, त्याच 1500 रुपयाचे कायमस्वरूपी 80% आणि 50% असे जर शेंडण्याचे 2 तुकडे घेतले तर 1000 रुपये त्या तुकड्याखाली येतात, बरोबर? तर 700 रुपये शेडनेट लागतं। ते शेडनेट आणलं, रोपं यायच्या आधी तुम्ही ते शेडनेटला जर बांबूंच्या काट्याने जर उभा करून घेतलं, साईडनं त्याला वडी लावल्या आणि एक छोटंसं शेड केलं, किती फूट? 7 फुटाची उंची, आपल्याला खालनं आतनं जाता येईल, बरोबर? पहिल्यांदा 80% करा। त्या 80%च्या बाजूनं जिथं तुम्ही ती रोपं ठेवणार आहे त्याच्या बाजूने एक पाट काढा, सॉरी पाट समजतं ना, पाण्याचा पाट। आणि रोपं यायच्या आधी तो पाण्याने भरून ठेवा, तो शेडनेटच्या सावलीत यायला पाहिजे। त्याने फायदा काय होतो की जे वारं गरम होऊन येतं ते थंड होऊन रोपाकडे जातं, तिथे आर्द्रता टिकून राहते, त्यामुळे रोपांना झळा बसत नाही। समजतं तुम्हाला? हा, सकाळी रात्रीच्या वाऱ्यात ते थंड झालं पाणी की दिवसभर गारवा ते देत राहतं, पहिला पाठ। दुसरा, त्यातनं उंदरही पुढे जात नाही, दुसरा फायदा झाला। तिसरं काय करा की ती रोपं आली की तिथे उतरून घ्या, पातळ उतरा, किमान 4 बोटाचं अंतर ठेवा प्रत्येक ट्रे मध्ये आणि त्याला रोज संध्याकाळी 1000 रोपाला 100 लिटर पाणी द्या। प्रति रोपाला 10 मिली पाणी दिलं पाहिजे। की होतं काय की पाणी जाऊन त्या जो सीडबॉल असतो तो सीडबॉलच्या खालच्या थरात साचून राहतो। खाली पाणी साचलं की खालनं पाण्यातल्या मुळ्या मग काय होतात, वरती येतात। वरती आल्या की रोपं जेव्हा लावायला गेलो की निम्म कोकोपीट बॉल मध्ये निम्म हातात
आणि ज्याचं कोकोपीट तुटून ज्या मुळीनं सूर्यप्रकाश बघितला, जर चुकून आतल्या कंदानं सूर्य बघितला ते रोप केळीचं काही जरी केला, तुपाची बोटं लावला तरी जगत नाही. का तर सूर्यप्रकाश बघितला कुठल्याही ट्यूबरनं की त्याच्या शरीरावरचा चार्ज जागेवर न्यूट्रल होतो. न्यूट्रल झाला की त्याचे सगळे आयबड बंद पडतात आणि तिथून पुढे 1 ते 2 आठवडे झाड हिरवं राहतं. त्याच्या शरीरात जेवढा साठा आहे, त्यानंतर चटक्याने एक दिवस सुरळी खाली पडते, रोप उडून जात. मग आपल्याला वाटतं की कॉलर रट झाला, परत आणि आळणी करतो आपण. सांगतो कळतंय ना तुम्हाला? म्हणून 8 दिवस काय करावं, पहिले 4 दिवस रोज 100 लिटर पाणी, त्यातलं 50 लिटर पाणी पहिला या रोपाने फवारावं. त्यामध्ये 19 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम, समजून घ्या, 100 ग्रॅम 19 मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम आणि मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर, जे कुठलं चांगलं स्वस्त कंपनीचं छान मिळते ते मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर 50 मिली, हे घालून रोज संध्याकाळी पहिला फवारा. त्यानंतर 15 मिनिटं थांबून परत 50 लिटर स्वच्छ पाणी फवारा. म्हणजे पहिल्या 15 मिनिटांमध्ये जे काय तुम्ही फवारलं ते पानातून ऍब्सॉर्ब होईल. शिल्लक पानावर जे काय राहिलं ते विरघळून परत खाली आळवणी पण होईल. म्हणजे वर्ण मुळाकडनं पण खाल्लं, मुळाकडनं पण मिळालं, वर्ण पानातनं मिळालं, तर 2 ते 3 दिवसात रोपाशी छान गोंडस तयार होतात. कळलं? असं 4 दिवस झालं. आता 80% शेडनेट आहे, थोडं ऊन पण मिळतंय. 4 दिवसानंतर डायरेक्ट शेडनेट बदलून टाकायचं, हाय ते काढायचं आणि दुसरा 50%चा शेडनेटचा तुकडा वर टाकायचा. तिथून पुढे परत 3 दिवस तो ठेवला की रोपं न कळत पिवळी पडायला चालू होतात. कशी पडतात? पिवळी पडतात. जशी पिवळी पडली की 2 दिवस परत हाय खाद आणि पाणी दररोज संध्याकाळी देत चालूच ठेवायचं. ते दिलं की परत 7व्या दिवशी परत रोपं हिरवी व्हायला चालू होतात. आता त्याला उन्हाची पण सवय लागते. मग 7व्या दिवशी काय करायचं, सकाळी उठायचं आणि हाय ते पण शेडनेट काढून टाकायचं. तिथून 7 आणि 8 2 दिवस हायशी रोपं ठेवली की त्याच्यावरती न कळत हिरवी पिवळी झालर येते आणि त्यानंतर पानं थोडी झुकतात आणि 8व्या दिवशी ती पानं परत उभी राहतात. आता रोप तुमचं शेतात जायला तयार झालं. आता कधी कुठल्याही उन्हात लावला तर रोप मरत. कळलं तुम्हाला? अरे किती शेतकरी आपलं करतात असं? एक बी नाही. तुम्ही करताय पण सगळ्यांनी करा. मग तुम्ही द्राक्षाची रोपं आणा. द्राक्षाची आणली तर 1.25 महिना ठेवायची असतात. डाळिंबाची आणली तर 38 दिवस ठेवायचे असतात. त्याला नर्सिंग टाइम 38 दिवसाचा आहे. पपई रोपं आणली तर परत 9 दिवस ठेवायचे असतात. भाजीपाल्याची रोपं 4 दिवस ठेवायचे असतात. हे प्रत्येकाला ठरलेलं आहे. हार्डनिंग म्हणतात त्याला, प्लांट हार्डनिंग प्रोसेस ही करायचीच. इथं तुमची मोर्टॅलिटी नुसती नाही, 1000 रोपं एकसारखी चालतात का? सगळ्यांना समान होऊन. नाही तर झाडाखाली ठेवली, झाडाखाली ठेवणं तर सगळ्यात मोठा शाप आहे. का? कारण झाड रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं, ऑक्सिजन आत घेतं, ती झाडं सगळी टॉक्सिक होऊन जातात. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड, संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.